अहो मैत्रिणींनो, तवा गरम करायला ठेवलात का? कारण आज सिम्पली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये आपण शिकणार आहोत मुगाच्या डाळीचा डोसा, बिना मैदा, बिना तांदूळ, झटपट होणारा असा हेल्दी पर्याय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण मूगडाळ ही भिजवून घेतलेली आहे. तिला आता आपण छान बारीक वाटून घेऊयात. इथे बघू शकता तुम्ही छान वाटून घेतलेली आहे. आता आपण ह्यामध्ये हे मसाले घालायचे आहेत. इथे मी चवीनुसार मीठ, जिरा पावडर, धना पावडर, हळद हे सर्व मसाले मी घालून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तसं तिखट तुम्ही वापरू शकता, कमी जास्त. हे सर्व आपण छान मिक्स करून घेतलेले आहे. इथे तर आपल्याला स्टफिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी कढईत बारीक चॉप केलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, शिमला मिरची हे सर्व टाकून घेतलेलं आहे. त्यात आता गाजर टाकून आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त असं तिखट टाकून घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही भाज्या ज्या टाकू शकता, तसं काही नाही. पनीर घालून घेतलेलं आहे. हे छान ह्याला हलवून घेऊ. आता केचप टाकून घेऊ आणि चीज टाकून घेऊयात. लहान मुलांना केचप, चीज अशा या सर्व गोष्टी आवडतात आणि त्यामुळे भाजीची पण चव ही छान होते. इथे आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आपण डोसा घालून घेऊयात. पण डोसा घालायच्या आधी हा तवा चांगला गरम झाला पाहिजे, मगच तो डोसा कुरकुरीत होतो. इथे आता आपण भाजी स्प्रेड करून घेऊयात. तुम्ही बघू शकता डोसाही खूप छान दिसत आहे. तितकाच तो चविष्ट पण झालेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे. चला तर मग आपण ह्याला सर्व करूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा असेल तर व्हिडिओ खाली जे त्रिकोणी बटन दिले आहे त्यावर क्लिक करा. धन्यवाद.